अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम जगभर वेगवेगळ्या प्रकारे होऊ लागलाय। युद्धाच्या झळा भारतीय लोकांच्या स्वयंपाकघरापर्यंत आल्या। गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाल्यानं घरोघरी खळबळ उडाली आहे। तर दुसरीकडे वाहतूक, उद्योग व्यवसाय, हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रेते यांचीही प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आज इराण सरकारशी संपर्क साधून होर्मुझचा समुद्र मार्ग भारतासाठी खुला करण्याचं आवाहन केलंय। पण इराणी सरकारनं त्याला मान्यता दिलेली नाही। त्यामुळे हा पेच प्रसंग अधिक किचकट बनत चाललाय। अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण या युद्धामुळे संपूर्ण पश्चिम आशियात अस्थिरता निर्माण झाली आहे। आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम जगभरातील अनेक देशांवर होऊ लागलाय। भारतालाही या युद्धाच्या झळा जाणवू लागल्या आहेत। प्रामुख्याने भारताच्या इंधन पुरवठ्यावर या युद्धाचं सावट आहे। त्यातून देशभरात सीएनजी आणि एलपीजीचा तुटवडा निर्माण झालाय। अजूनही देशातील 35% कुटुंबांमध्ये स्वयंपाकासाठी एलपीजीचा वापर होतोय। तर हॉटेल, काही कारखाने, हॉस्पिटलमध्येही एलपीजी सिलेंडर अत्यावश्यक असतात। युद्धामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीचा मार्ग सध्या बंद आहे। भारत जगातील 40 देशांमधून कच्चं तेल आणि इंधन आयात करतं। त्यामुळे सध्या भारतात सीएनजी आणि एलपीजीची टंचाई निर्माण झाली आहे। अशा परिस्थितीत देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इराण सरकारशी चर्चा केली। त्यातून लवकरात लवकर तोडगा निघेल अशी आशा आहे। पण त्याचवेळी इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार अजून तरी भारताला होर्मुझ समुद्रधुनी वापरण्यासाठी इराणनं अनुमती दिलेली नाही। त्यामुळे भारतातील इंधन पुरवठ्याची समस्या गंभीर बनण्याची शक्यता आहे। एकीकडे केंद्र सरकारनं स्वयंपाकाचा गॅस एका कुटुंबाला 25 दिवसात एकदा मिळेल त्यासाठी ऑनलाईन बुकिंग करणं आवश्यक आहे असं स्पष्ट केलंय। नागरिकांनी गॅस सिलेंडरबाबत अफवा पसरवू नयेत किंवा विनाकारण गॅस सिलेंडरचा साठा करू नये असं आवाहन केंद्र सरकारनं केलंय। पण तरीही कोल्हापूरसह संपूर्ण देशभरात गॅस टंचाईमुळे प्रचंड अस्वस्थता आणि असंतोष वाढत आहे। येत्या 8 दिवसात अमेरिका आणि इराण यांच्यात तोडगा निघण्याची आशा आहे। पण ट्रम्प सरकार आणि इराण प्रशासन यांनी एक पाऊल मागे घेण्याचं धोरण स्वीकारलं नाही तर मात्र युद्धजन्य परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे।